राम राम मंडळी. आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव आपणा सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 52व्या भागाला प्रारंभ करत आहे. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला आवर्जून मनशांती, सुख, समाधान अनुभवण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला. पुढील सर्व अनमोल धार्मिक भाग पाहण्यासाठी. जय हरी. आणि आजचा आपला विषय आहे चूक दिडकीची आणि संधी सुवर्णाची. चूक दिडकीची आणि संधी सुवर्णाची. संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर, त्यांच्या गुरुकृपेवर आणि त्यांच्या श्रेष्ठ भक्तीवर आधारित हा व्हिडिओ आहे. भानुदासांचे खुळी महाविष्णूचा अवतार, आदी क्षेत्र स्थान वस्ती गोदातीर. भानुदासांचे कुळी हा महाविष्णूंचा म्हणजे एकनाथ महाराजांचा अवतार आहे. गोदावरीच्या पवित्र तीरावर पैठण या ठिकाणी. भक्तजन हो, श्रेष्ठ भक्त भानुदासांचे कुळी पैठण येथे गोदावरीच्या पवित्र तीरावर महाविष्णूंचे आगमन झालेले आहे. श्रेष्ठ संत एकनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे. शके 1470 पैठण. पैठण येथे गावचे मोठे धार्मिक घराणे म्हणून कुलकर्णी घराणे ओळखले जायचे. त्यांचे पूर्ण नाव संत श्रेष्ठ एकनाथ सूर्याजी पंत कुलकर्णी. त्यांचे आजोबा संत भानुदास हे पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्तीचे प्रचारक होते. देवावर नितांत प्रेम होते. पण भक्तजन हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कुठेही असा, कसेही दिसा, कोणत्याही जातीपातीचे असा, भक्तीमध्ये भेदभाव नसतो. फक्त तुमच्याजवळ काय आहे? आपले मन खूप स्वच्छ, सुंदर, भक्तिमय असावे. हे मना सांगते तुला, चलना देवाच्या भक्तीला. हे मना, आपल्या मनाला सांगत चला. हे मना सांगते तुला. काय सांगायचे मना मला? मना, मला तुला हे सांगायचे की तू इकडे तिकडे फिरू नको बाबा, सैरा वैरा पळू नको. तू देवाच्या प्रेमाची अनुभव घेण्यासाठी तू देवाकडे चल बाबा. हे आपल्याला मनाला सांगायला हवं. आणि मग ते आपले मन खूप सुंदर, स्वच्छ, भक्तिमय होऊन जाते. संतांवर नितांत प्रेम असावे. आणि असे अनमोल प्रेम जर संतांवर असेल तर काय होते पहा. आपण संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरुदेव जनार्दन स्वामींचा आशीर्वाद आणि थेट प्रभू दत्तात्रेयांचे दर्शन हा जीवनाचा अनमोल भक्तीचा सुवर्ण योग अनुभवणार आहोत. आणि जीवन जर भक्तिमय नसेल तर मग काय होते पहा. एकनाथ महाराजांचा सुंदर असा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. संसाराचा धंदा जन्मभर केला, मुखी नाही आले राम नाम. राम नाम वाचा शुद्ध नाही केली, पुढे वेळ आली मरणाची. मरणाच्या वेळी करी तळमळ, तेव्हा कैसा काळ सोडवेल. तुका म्हणे देवावरी का रुसावे, मनासी पुसावे
काय केले जन्मभर, काय केले जन्मभर. भक्तजन हो, अशी वाईट वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून भक्ती करा, इतकेच मला आपणास सांगायचे आहे. संत भानुदासांचे कुळीत अवतीर्ण श्रेष्ठ भक्त भानुदास, नंतर चक्रपाणी, नंतर सूर्यनारायण व एकनाथ महाराज, अशी ही श्रेष्ठ भक्तीची परंपरा आहे. आजी आजोबांनी एकनाथ महाराजांचा सांभाळ केला. भानुदास महाराजांनी विजयनगरचे राजे कृष्णराय यांनी सत्ताबळावर पंढरपूरची विठुरायाची मूर्ती आपल्या राजधानीत नेलेली होती. भावबळावर ती परत पंढरपूरला आणली, अशी यांची भक्तीची श्रेष्ठ परंपरा आहे. भानुदास महाराजांना त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन परमेश्वराने, विठुरायाने, पांडुरंगाने असा वर दिला की मी तुझ्या घरात अवतार घेईल. तेच हे विष्णूचे अवतार एकनाथ महाराज. भक्तीची परंपरा असल्यामुळे नाथ महाराज लहानपणापासूनच बुद्धिमान होते. तैसी दसेची वाटन पाहता, वयसेची या गावान येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात 453वी ही ओवी आहे पहा. या ज्ञानोक्तीप्रमाणे नाथ महाराजांनी वयाच्या 7व्या-8व्या वर्षातच आध्यात्मिक ग्रंथांचे अवलोकन केलेले होते. वैराग्य निर्माण होऊन गुरूंच्या शोधात फिरू लागले. वय पहा 7 ते 8 वर्ष आहे. आणि आज आपलं वय काय आहे आणि आपण काय करतोय, आत्मपरीक्षण करा. जय हरी. एका साधूंनी त्यांना गुरूंचा पत्ता सांगितला. नाथ महाराज आजी आजोबास न विचारता देवगिरीवर जनार्दन पंतांना भेटले जाऊन अलौकिक तेज, एकनाथ महाराजांचे अलौकिक तेज जनार्दन स्वामींनी हेरले आणि त्यांना आपल्याकडे ठेवून घेतले. आणि मग इथेच सुरू झाला एकनाथ महाराजांच्या गुरुसेवेचा, भक्तीचा, संत सेवेचा आणि ईश्वर भेटीचा सुवर्ण योग प्रवास. एका आणि गुरूंची सेवा कशी करतात पहा. तर जनार्दन स्वामींनी संपूर्ण हिशोबाचं काम एकनाथ महाराजांना दिलेलं आहे. या हिशोबामध्ये एक दिवस असं झालं की एका अधेलीच्या हिशोबाकरिता, हिशोब लागत नव्हता म्हणून हिशोबाकरिता एकनाथ महाराज रात्रभर जागले आणि हिशोबातली चूक लक्षात येताच टाळी वाजवली आणि रात्री 1:30-2च्या सुमारास ओरडले, सापडला 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 सापडला, सापडली चूक, सापडली चूक. आणि हा इतका आनंद कशाचा आहे, तर फक्त अधेलीची चूक सापडत नव्हती हिशोबातली, ती सापडली. आणि गुरूंनी आशीर्वाद दिला की तुझे पुढचे जीवन असेच सुवर्णमय आणि चांगले होईल. तुझ्या चांगल्या भक्तीवर, श्रेष्ठ भक्तीवर, निर्मळ भक्तीवर मी प्रसन्न आहे. आणि म्हणून हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. एकनाथ महाराजांची कुशाग्र बुद्धी, सेवाभाव, निर्मळ वर्तन, धार्मिक आचरण या गुणांमुळे जनार्दन पंतांचे ते पट्ट शिष्य बनले. आपल्या विनयशील आणि सेवा तत्पर वर्तनामुळे गुरूंचा पूर्ण विश्वास संपादन केला. म्हणून एकनाथांवर हिशेब ठेवण्याचे जबाबदारीचे काम सोपवले गेले. गुरूंच्या सेवेत कुठलेही अंतर पडू न देता नेमून दिलेली सर्व कामे एकनाथ महाराज करत असत. एके दिवशी काय झाले, एके दिवशी सायंकाळी स्वामींनी एकनाथ महाराजांकडे दप्तराची तपासणी
होणार आहे तेव्हा हिशोब तयार ठेव असे सांगितले गेले. एकनाथांनी नित्याची गुरुसेवा करून रात्री हिशोब तपासण्यास सुरुवात केली. नाथांचे अक्षर वळणदार होते. हिशोब तपासताना जमा खर्चाच्या मेळामध्ये फक्त फक्त एका दिडकीची चूक दिसून येत होती बरं. त्याने पुन्हा पुन्हा हिशोब तपासले तरी चूक काही सापडेना. सर्व बेरजा करून झाल्या, पुन्हा पुन्हा केल्या तरी चूक काही सापडेना. ताळेबंद अनेक वेळ करून पाहिले, चूक काही लक्षात येईना. मध्यरात्र उलटून गेली. एकनाथ महाराजांचा जीव खालीवर होऊ लागला. अनेक तऱ्हेचे विचार मनात थैमान घालू लागले. उद्या आपण काय उत्तर देणार बरं? गुरूंची आपल्यावर वक्रदृष्टी तर होणार नाही ना? करोडो रुपयांची उलाढाल केली, पण आजची एक पैशाची चूक माझा घात करणार आणि स्वामींच्या नजरेतून मी उतरणार, माझ्या प्रामाणिकपणाला कलंक लागणार इत्यादी विचारांच्या गोंधळात एकनाथ महाराजांचे डोळे पाण्याने भरून आले बरं. अतिशय लहान वयातील त्यांचा हा अनुभव आहे. 3 प्रहर रात्र होऊन गेली. जनार्दन पंतांना एकनाथ महाराज जवळ दिसेनात, खोलीमध्ये झोपलेले. म्हणून ते उठले. तो एकनाथ महाराज अद्याप इतका वेळ पहाटेपर्यंत हिशोबच करत बसलेले त्यांना दिसले. ते हळूच त्यांच्या मागे जाऊन काही वेळ उभे राहिले. एकनाथ महाराज वह्यांची पाने चाळत होते, आकड्यांवर नजर फिरवत होते. इतक्यात एक आकडा हस्तदोषाने चुकीने मांडला गेलेला त्यांच्या डोळ्यात भरला आणि दिडकीची चूक लक्षात आल्याबरोबर त्यांनी हर्षून मोठ्याने आनंदाने टाळी वाजवली. सापडली सापडली चूक सापडली. आणि त्यांच्या आनंदाच्या भरात चटकन उठून ते उभे राहिले. खूप आनंद झाला की आता मी खरा हिशोब माझ्या गुरूंना देऊ शकतो. आणि जवळ पाहतात तर काय, स्वामीजी उभे, गुरु उभे. एकनाथ महाराज खूप आनंदले होते. एकनाथांच्या तोंडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर मग मात्र स्वामींना धन्यता वाटली. त्यांनी एकनाथ महाराजांना प्रेमाने आपल्या जवळ बसवले आणि सद्गतीत अंतकरणाने ते म्हणाले, बा एकनाथा, बा एकनाथा, तुझी भक्ती, तुझी एकाग्रता, बुद्धी, चातुर्य, प्रामाणिकपणा इत्यादी गुण पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुला उपदेश करून कानमंत्र देण्याला ही वेळ अतिशय अतिउत्तम आहे. मी सांगतो ते नीट ऐक. एका दिडकीची चूक काढण्यात तू इतका तल्लीन होऊन गेला होतास की मी तुझ्या जवळ बराच वेळ उभा होतो, तरी तुला ते समजले नाही. तुझे चित्त विचलित झालेले नाही. त्याच एकाग्र चित्ताने द्वैत भावाची घातूक चूक लक्षात घे आणि मनातून ती काढ. या विश्वात जी मायारूप मोठी चूक आहे तिचे शोधन करण्यास लागणारी एकाग्रता, ध्यान धारणा, मौन साधना आणि ईश्वरी भेटीच्या प्रेमाची आस तू धारण कर. जगात चाललेल्या मायेच्या खेळाचे योग्य आकलन करून घे. ज्याच्याकरिता तू एवढी जीवाची धडपड करत आहेस तो ब्रह्मानंद, तो आत्मानंद फार दूर नाही रे एकनाथा. गृहस्थाश्रमात राहूनही प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टी साधता येतात आणि जीवन मुक्त होता येते. जनार्दन स्वामी अतिशय उच्च कोटीचा भक्तीचा, परमार्थाचा, जीवन मुक्तीचा आनंद आणि अर्थ भावरूपाने एकनाथ महाराजांना सांगत आहेत. यथाशक्ती दुःखितांचे दुःख कमी कर, अज्ञानी लोकांना सन्मार्ग दाखव, परोपकारात सतत देह झिजवून जीविताची सार्थकता कर. तुझ्या गुरुसेवेचा काळ आज संपला. या तपाची परिपूर्णता प्रत्यक्ष दत्त दर्शनानं होईल, प्रत्यक्ष प्रभू दत्त दर्शनानं होईल आणि
तेही तुला लवकरच घडेल असा आशीर्वाद स्वामींनी दिला, गुरूंनी दिला. वरील उपदेशामृताचे गुटके घेताना एकनाथ महाराजांचे अंतकरण आनंदाने ओतप्रोत भरून गेलेले आहे, यात नवलच नाही. शेवटी गुरूंना साष्टांग दंडवत घालून कृतार्थ झाल्याचा सात्विक आनंद एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. आणि पहा भक्तजन हो, गुरुप्रेमानं काय झालं, गुरुसेवेनं काय झालं, तर दिडकीची एक चूक, प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रयांचे दर्शन लाभले आणि जीवन सुवर्णमय बनून गेले. सुवर्णमय जीवन बनण्यास ती एक गुरुसेवेतला प्रामाणिकपणा कामी आला. म्हणूनच आजचा आपला विषय होता चूक दिडकीची आणि संधी सुवर्णाची. चूक दिडकीची आणि संधी सुवर्णाची. म्हणजेच जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांवर त्यांच्या सत्य भक्तीला, सत्य वर्तनाला साथ देऊन कसा आशीर्वाद दिला आणि साक्षात प्रभूची भेट करून दिली, हाच या व्हिडिओचा सारांश आहे. सारांश असा, मानवी जीवनात गुरु करणे खूप आवश्यक आहे. जय हरी. गुरु बिन भवनेगी तरण न कोई, चाहे ब्रह्मा शंकर होई. पहा, ओम गुरुदेव, ओम गुरुदेव, सुंदर सुंदर नाम. ओम गुरुदेव, मंगल मंगल नाम. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव, ओम गुरुदेव. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की सांगा, मला प्रेरणा मिळेल. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक जय श्री कृष्णा. ओम गुरुदेव. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.